हॅलो गाईज, आज आपण इथे बनवूया चिकन शोरमा। चिकन शोरमासाठी सर्वप्रथम मी इथे चिकन स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्याच्यानंतर मॅरिनेशनसाठी मी हळद, तिखट, आलं लसूण पेस्ट, मिरी लाल पावडर, चिकन मसाला, गरम मसाला, धने जिरे पावडर, दही, लिंबाचा रस हे सर्व मसाले ॲड करून घेतले आहेत आणि मस्त मिक्स करून ठेवलेले आहेत। 30 मिनिटसाठी मी मॅरिनेट करून ठेवलेले आहे। मॅरिनेशन टाइम संपला की त्याच्यानंतर मी पॅन गरम केलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून चिकन शिजवत ठेवलेलं आहे। चिकन पूर्णपणे शिजू देत तोपर्यंत मी रोटीची तयारी करून घेते। रोटीसाठी मी मैदा आणि गव्हाचं पीठ यूज केलेलं आहे। हे पीठ मस्त मऊ असं मळून घ्यायचं आहे। चपाती आपण जशी लाटतो तशी लाटायचं आणि शेकून घ्यायचं आहे दोन्ही साईडने अशी क्रिस्पी। जो रोटी तयार झाली त्याच्यावरती मेयोनीज, घरगुतीच मेयोनीज मी रेडी केलेला आहे। मेयोनीज, चायनीज सॉस, रेड चिली सॉस हे सर्व सॉसेस मिक्स करून त्याच्यावरती शिजलेलं चिकन आपण मस्तपैकी बारीक कटिंग करून घ्यायचं आणि ते ह्याच्यावरती सर्व करायचं आहे। अशा प्रकारे आपला हा चिकन शोरमा रेडी झालेला आहे। सर्विंगसाठी तुम्ही कांदा, फ्रेंच फ्राईज आणि बीटरूट हे 3 गोष्टी ॲड करू शकता। अजून शोरमाची टेस्ट एकदम उत्तम, अप्रतिम, यम्मी लागते। सो रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।